आपल्यासोबत शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत. भाऊ, मोठं जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे शहराची, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ही महापालिका व्यवस्थित चालावी अशा अपेक्षेने तुम्हाला आणि उपमहापौर यांना ही तुमच्याकडे पदभार दिलेला आहे. काय काय तुमच्यापुढे प्रश्न आहेत या शहराचे आणि काय काय सोडवणार आहात? निश्चित या शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे. मी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली आहे. आणि निश्चितच माझा जो काम करण्याचा अनुभव आहे त्या काम करण्याच्या अनुभवावरून या महानगरपालिकेंना खऱ्या अर्थानं नागरिकांना अतिशय सरळ, सोपी आणि साधी महापालिका वाटली पाहिजे. नागरिकाचे जे प्रश्न आहे, जे नागरिक खऱ्या अर्थानं टॅक्स भरतात त्यांची अपेक्षा आहे आणि दुर्दैवानं महानगरपालिकेकडून त्या अपेक्षा पूर्ण होत नाही. मग त्या पाण्याचा असो, कचऱ्याचा असो, एवढंच नाही तर ज्या महानगरपालिकेमधून जे कागदपत्र लागतात, डेथ सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट असेल, टॅक्स दुरुस्ती असेल किंवा टॅक्स लावायचा विषय असेल, तर हे सगळे विषय नागरिकांचे जे छोटे छोटे प्रश्न आहे ते अतिशय सरळ, सोप्या मार्गाने आणि कोणत्याच प्रकारचे हेलपाटे न मारता कसे करून घेता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि शहर म्हणून जर आपण विचार केला तर नक्कीच या जगाच्या नकाशावर आपलं शहर ही पर्यटनाची राजधानी म्हणून उठून दिसली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना हे शहर स्वच्छ, सुंदर, चांगलं, विकसित वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही करणार आहे. पर्यटन विषय आहेच, परंतु या शहराला आता मोठे औद्योगिक वसाहती येत आहेत, मोठमोठे उद्योग येत आहेत आणि त्या दृष्टीने हे शहर कुठेतरी सुरक्षित असावं एक अपेक्षा उद्योगपतींची असते आणि त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? निश्चित आपण जे म्हटलं ते अतिशय बरोबर आहे. DMIC जे काही उद्योग होतात आणि DMIC उद्योग चालू झाल्यानंतर राहणारे लोक हे शहरातच राहणार आहे. त्याच्यामुळे शहरावर निश्चित लोड वाढणार आहे. तर त्यांना चांगल्या नागरी सुविधा देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होणार आहे. कारण वेगवेगळ्या भागातून लोक येतील, काही कामगार असतील, काही अन्य असतील, तर निश्चित त्या दृष्टीने सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. आम्ही आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेऊन महानगरपालिकेच्या काही जागा त्यांना देणार आहोत की त्या ठिकाणी पोलीस स्टेशन त्यांना उभारता येतील आणि जे काही सहकार्य पोलीस प्रशासनाला यामध्ये लागणार ते निश्चित आम्ही करणार आहोत. हे शहर आमचं आहे, हे शहर आपलं आहे आणि हे शहराची कुठेही आता बदनामी नको. हे शहर आता एक वेगळ्या मार्गावर जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. जे उद्योग येत आहेत त्याच्यामुळे बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार आहे आणि निश्चितच ह्या सगळ्या बदल घडत असताना आमची पण जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी निश्चितपणे आम्ही पार पाडू. कारण आमचा शिवसेना पक्ष यांचं ब्रीदवाक्यच आहे की सेवा, सुरक्षा आणि विकास. लोकांना सेवा देणं, त्यांना सुरक्षा देणं आणि या शहराचा विकास करणं हेच एकनाथ शिंदे साहेबांच्या डोळ्यासमोरचं उद्याचं संभाजीनगर आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. नक्कीच एक राजकीय प्रश्न आहे. संजय शिरसाट पालकमंत्री आणि तुमच्यामधली कटुता कुठेतरी या निवडणुकीमध्ये समोर आली. तिकीट वाटपापासून ते तुमची निवड होईपर्यंत कुठेतरी त्यांचा विरोध होता. काय विरोध होता आणि त्यांच्या मनात काय होतं? कोणाला उपमहापौर करायचं होतं? नाही, निश्चित एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव जाहीर केल्यानंतर त्यांनी माझ्या नावाला विरोध केला होता. विरोध का केला होता हा प्रश्न माझ्यासमोर सुद्धा आहे आणि त्याचं उत्तर पालकमंत्री साहेबच चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. परंतु त्यांना त्यांच्या मुलीला उपमहापौर करायचं होतं. नंदकुमार घोडिले यांनी माझं नाव फायनल झालेले असताना सुद्धा महापालिकेत येऊन फॉर्म घेऊन गेले होते आणि हर्षदा शिरसाट यांचा फॉर्म त्यांनी भरला होता. परंतु व्हीप आल्यामुळं ते फॉर्म भरू शकले नाही, तर ते फॉर्म भरायला निघाले होते. त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या मनामध्ये काय आहे मी अनेक वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनही मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. बघू, भविष्यामध्ये त्याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. कुठे कटुता कधी कमी होणार आहे? कारण त्यांनी पण तुमचं स्वागत केलं, तुमच्या ऑफिस म्हणजे तुमचं हे दालन आहे त्या ठिकाणी आले, पुष्पगुच्छ दिला, आता कटुता कमी झाली? नाही, ते आले, त्यांचं स्वागत आहे, त्यांनी मला पुष्पगुच्छ दिला, शुभेच्छा दिल्या, माझ्याही त्यांना शुभेच्छा आहे. परंतु राजकारणामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला जपलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्यासमोर आहे. मी पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे आणि त्या जिल्हा प्रमुख पदाला साजेसं असं प्रोटोकॉल त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. पक्ष संघटनेमध्ये निर्णय घेणार नसताना तो सामूहिक निर्णय या ठिकाणी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन झालं पाहिजे, एवढीच माझी भावना आहे. माझं दुसरं कोणतंच मागणं नाही, माझं त्यांच्याशी कोणता वाद नाही, मला त्यांच्याशी वाद करायचा नाही.
खऱ्या अर्थानं मला जी संधी या ठिकाणी शिंदे साहेबांनी दिलेली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न, त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या लोकांसाठी, जनतेसाठी, नागरिकांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न हेच माझ्यासमोर असणार आहे. नक्कीच हे होते छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.